शुरुआत में 2 विकेट गिर चुके हैं, वेट एंड वॉच की जरूरत है। रन संख्या अभी भी 1 रन के साथ टीम का टोटल 5 रन 2 विकेट के नुकसान पर। आकाश सकपाल आउट होकर डकआउट में, प्रणय मोरे डकआउट में। ये भी अच्छी है, जबरदस्त लाइन। सामने से टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते भी गेंद विकेट कीपर के 10 स्थान में। हरकत करोगे तो बरकत पाओगे। सटीक लाइन, टप्पा बिल्कुल सही, ऑफ टाइम के बाहर और तीखी गेंदबाजी है सुदर्शन बैरकर। अच्छी गेंद है, बल्ले के बीचों बीच प्रॉपर टाइमिंग लोगों के ऊपर से। जबरदस्त स्ट्रोक, छोटा तीर वार करे गंभीर, छोटा पैकेज बड़ा धमाका गया। ये छोटे एक बार भी देखिए, छोटे कद के खिलाड़ी है मगर दमदार स्ट्रोक खेल रहे हैं। छोटा तीर वार करे गंभीर। समीर सावंत जो कि दापोली के खिलाड़ी है, जबरदस्त खिलाड़ी है। इस खिलाड़ी में भी एक बार भी देखिए क्षमता है और बड़े मंच के बड़े कलाकार हैं। इनको मैंने बंबई में कई मर्तबा खेलते हुए देखा है और रत्नागिरी से बिलोंग करते, ये सबसे बड़े बात। और रत्नागिरी के लिए आज ओपन का जो पैनल है उसमें ये TWG डोमिनेटर्स गुवाहागर में है। रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब स्कोर कार्ड 11 पर पहुंचा गया है। 1 और 1 मिलाकर 11। समीर सावंत ऑन स्ट्राइक, यह भी उड़ाया आसमान की तरफ, दर्शनीय रोका में चली गई चली गई चली गई। तालियों की गूंज है, सेलिब्रेशन का मौका गया। मैंने वही कहा था, छोटा तीर वार करे गंभीर, वार पर वार, गेंद बॉर्डर के बाहर। 6 रन, जबरदस्त स्ट्रोक है। छोटे कद के खिलाड़ी समीर सावंत है मगर तहलका मचा रहे हैं। और क्रिकेट में कद कहां देखा जाता है? आपका टैलेंट क्रिकेट में देखा जाता है, आपके पास जो क्षमता है वो क्रिकेट में देखी जाती है, आपके पास की काबिलियत क्रिकेट में देखी जाती है। और पहले 2 ओवर का खेल समाप्त है। रन संख्या कुल मिलाकर 17 पर पहुंची गए। 17 का आंकड़ा क्रिकेट के अंदर नीलसन आंकड़ा माना जाता है। 17 यानी खतरे वाला आंकड़ा है। खतरा किसकी तरफ आएगा? पहले ओवर की कहानी 2 पर थी। तेजस पडवल ने जबरदस्त ओवर किया था, उस ओवर के अंदर इन्होंने 2 शिकार किए थे। उसके बाद सुदर्शन मयेकर आए और उनके खिलाफ हल्ला बोला गया। उस ओवर के अंदर 15 रन आए हैं। 2 छक्के जड़े के समीर सावंत ने। अब जाकर इनको गेंद नजर नहीं आ रही है, फुटबॉल नजर आ रही है। मैदान के अंदर समीर सावंत मुख्य बल्लेबाज के रूप में आए हैं। 4थे नंबर पर कैप्टन प्रथमेश्वेंद्र आए हैं। प्रथमेश्वेंद्र अभी भी 2 पर खेल रहे हैं, तो समीर सावंत ये 13 पर खेल रहे हैं। 2 छक्कों की मदद से इन्होंने 13 रन बनाए हैं। टीम का टोटल अगर बात की जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद 17। तीसरे ओवर के अंदर पार्थ गेंदबाजी करने के लिए आए, यंगस्टर खिलाड़ी। ओवर द विकेट अपने बॉलिंग बात पर अच्छी गेंद है, कड़क स्ट्रोक, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, ले लिया कैच, बाहर जाना होगा। सुदर्शन वहां पर खड़े थे, प्रथमेश्वेंद्र बैक टू पवेलियन, तीसरा झटका, तीसरा शिकार। रन संख्या 17 रन 3 विकेट के नुकसान पर। मैंने वही कहा था, यह नीलसन आंकड़ा है टेनिस क्रिकेट के अंदर। 17 यानी खतरे वाला आंकड़ा। विकेट गिरता प्रथमेश्वेंद्र बैक टू पवेलियन, ज्यादा कुछ नहीं कर पाए। 17 रनों पर लगने वाला यह तीसरा झटका। TWG डोमिनेटर्स गुवाहागर की उम्मीद एक और उम्मीद टूटने में। पार्थ गांधी की अगर बात की जाए तो ये रत्नागिरी से बिलोंग करते हैं और रत्नागिरी के एक जबरदस्त खिलाड़ी है। और पुणे के अंदर अगर बात की जाए तो दिलीप वेलसनकर सर, इनके शुभ हाथों से इनका सम्मान भी हुआ है। ये एक गर्व की बात है इस खिलाड़ी के लिए। पार्थ गांधी के लिए इससे बड़ी उपलब्धि नहीं हो सकती है। और पार्थ गांधी ये सबसे अच्छे खिलाड़ी है, इनका नाम रैंकिंग में है, रत्नागिरी के खिलाड़ी है। आज रत्नागिरी के रेनी सीजन के जो ट्रॉफी है, रेनी सीजन चैंपियन ट्रॉफी सीजन 1 के अंदर अच्छा प्रदर्शन। तीसरे ओवर की पहली गेंद पर शिकार, दूसरी गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के 10 स्थान में। कोई रन, कोई नुकसान नहीं है। विकेट के पीछे विकेट कीपिंग बहुत अच्छी चलती हुई। 5वें नंबर पर नए बल्लेबाज आए हैं, वो नॉन स्ट्राइक एंड पर संजीवन कामले नए बल्लेबाज मैदान के अंदर। स्ट्राइकर के पर समीर सावंत। पार्थ गांधी इस ओवर की अगली गेंद, ये भी गेंद थोड़ी सी टप्पा खाने के बाद लेग स्टंप से बाहर जा रही है। यहां से लेग स्टंप से थोड़े से बाहर गए तो अंपायर हमारे तरफ जुड़ रहे हैं। व्हाइट बोर्ड का सिग्नल आता हुआ मिस्टर एक्स्ट्रा का इशारा। रन संख्या अब जाकर 18 पर पहुंची।
तीसरा ओवर चल रहा है 18 लॉस ऑफ विकेट 3 TWJ डोमिनेटर्स गुहागर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, शानदार गए, बल्लेबाज ने मन बना लिया था, अक्रॉस द स्टंप जाकर खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है, सटीक लाइन पर गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर। और पार्थ गांधी यही कह रहे हैं मेरे पीछे बड़ा टैग ऐसे ही नहीं लगा है, मेरे पास कुछ क्षमता है, मेरे पास कुछ टैलेंट है, तब जाकर मेरे ऊपर रत्नागिरी का सबसे अच्छा टैग लगा है। और ये क्लासिकल खिलाड़ी है, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर, यह भी अच्छी है, बिल्कुल सही लाइन है, जकड़ के रखा के पकड़ के रखा के बल्लेबाज को दुविधा में डाल रहे हैं। इसके पहले दूसरे ओवर के अंदर यही समीर सावंत ने 2 छक्के लगाए, उनको जकड़ के रखा के। एक तरफ रत्नागिरी का टैलेंट है, एक तरफ दापोली के समीर सावंत खेल रहे हैं, और दोनों के बीच का जो बैटल है ना वो जबरदस्त बैटल है। रन संख्या अभी भी फिर मिलाकर 18 रन। इस ओवर के अगली गेंद शानदार गए, बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी गए, अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए गए, मैदान के अंदर 2 रन मुकम्मल कर दिए गए। 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। दोनों बल्लेबाज एक बार फिर देखिए अच्छी दौड़ लगाते हुए, विकेट के बीच में अच्छी दौड़ है। और रन संख्या की बात की जाए तो अब जाकर स्कोर कार्ड के पर 20 रन, विकेट की बात की जाए तो 2 विकेट गिरे हैं। तीसरे ओवर का खेल चल रहा है। पहले ओवर की कहानी आपने 2 रन की देखी थी, और उस ओवर के अंदर 22 में 2 रन आए थे, और 2 शिकार तेजस पडवल ने किए, सुदर्शन जिन्होंने 15 रन दिए थे, और अब जाकर पार्थ गांधी अच्छा ओवर कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए कम बॉक्स की तरफ से पार्थ गांधी, फील्डिंग देखिए ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद शरीर के ऊपर आई थी, बल्लेबाज एक बार फिर देखिए। यहां से अगर बात की जाए तो इस थ्रो की कोई जरूरत नहीं थी, मुझे नहीं लग रहा है थ्रो करने की जरूरत थी। पार्थ एक बार फिर देखिए विकेट लेने की कोशिश कर रहे थे, और यहां से गलती कर बैठे गए। आखिरी गेंद पर एक सिंगल जुड़ते हुए 1 रन के साथ इजाफा होगा। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर अगर देखा जाए तो 21, 3 ओवर का खेल समाप्त है, 21 रन। बैटिंग करने वाली टीम 3 विकेट के नुकसान पर TWJ डोमिनेटर्स गुवाहाटी। तर निश्चित आपण चर्चा देखील करणार आहोत अनेक व्यक्तिमत्वाची ज्यानं या रेनी सीझनच्या ट्रॉफीकरिता ज्यानं खूप मोठं योगदान दिलं आहे, की रत्नागिरीकरिता योगदान दिलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर नुकतंच व्यासपीठावरती अजून एक व्यक्तिमत्वाचं आगमन झालं आहे, ते म्हणजे बाळूदादा साळवी साहेब, ज्यांना क्रिकेटवरती एक खूप प्रेम आहे। आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर निश्चित या रत्नागिरीच्या क्रिकेटकरिता सर्वात मोठं योगदान त्यांचं देखील राहिलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं त्यांचे कार्यरत आपण बघितलं तर रत्नागिरी नगर परिषदचे अर्थातच आपण बघितलं तर नगरसेवक देखील आहेत, विद्यमान नगरसेवक देखील। आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर या स्टेडियमवरती त्यांच्या माध्यमातून आपण विकेट बनवण्याचं कार्य क्रिकेटवरती आणि स्टेडियमवरती जेवढे सर्व कार्य आहेत त्या सर्व कार्याचे ते कार्याध्यक्ष देखील आहेत। त्यांच्या नियोजनाखाली आयोजकांखाली अनेक वेळा खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्य या ठिकाणी केले जात आहेत। आणि बालूदादा आपल्या मनापासून आभार, कारण आपण या रत्नागिरीकरता आपण बरंच काही योगदान दिलं आणि त्याचबरोबर बरीच वर्ष आपल्या जीवनातल्या या क्रिकेटकरता दिलेत। अनेक वेळे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे क्रिकेटवरती खूप प्रेम करतायत, आणि अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे रत्नागिरीला, कारण रत्नागिरीचं क्रिकेट जर पुढे न्यायचं आहे तर अशा चहित्यांची, अशा क्रिकेट प्रेमींची गरज आहे आपल्याला। त्याचबरोबर दीपक मोरे साहेबांचा देखील, दीपक सर मोरे आहेत त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करणार आहोत, कारण दीपक सर मोरे साहेबांनी देखील रत्नागिरी क्रिकेटकरता खूप व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटकरता खूप योगदान त्याने देखील दिलेलं आहे आणि आमचे गुरु समान आहेत। दीपक मोरे सरांना बघितल्यानंतर खूप प्रेरणा देखील मिळते। त्याचबरोबर आपण बघितलं दीपक मोरे सरांना अनेक निश्चित खेळाडूंना देखील खूप चांगलं मार्गदर्शन देखील देतात। आणि आता मात्र या रेनी सीझनच्या ट्रॉफीकरता त्यानं जे योगदान दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे।
ज्या पद्धतीनं www.tenniscricket.in करता अमित बाबा ठबल काम करत होते ते कार्य रेनी सीजनच्या या स्पर्धेमध्ये दीपक मोरे सर करतायत. संपूर्ण दिवसाचा आढावा ते एका वाक्यामध्ये आणि एका लेखामध्ये देत आहेत. रत्नागिरी टेनिस क्रिकेट ग्रुपवरती त्यांचा पूर्ण लेख बघितला तर दीपक मोरे सर संपूर्ण दिवसाची माहिती देत आहेत आणि त्याच्यामध्ये असे शब्द वापरले जात आहेत ते फार क्रिकेटच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि क्रिकेटकरिता प्रेरणादायक आहेत. त्यांचं मनापासून आभार. मॅचकडे बघूया. मॅच फार महत्त्वाचा आहे. धावफलकावरती धाबा आहेत ते 26 धाबा. स्कोर कार्डवरती आहेत षटक क्रमांक 14 चालू आहे. संकेत पवार गोलंदाजी मार्कवर आहे जिजा 11 रील संघाच्या माध्यमातून. खूप चांगला चेंडू फटका यामध्ये मात्र हवेमध्ये आहे. आकाशी डोळा खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातोय, सोडला जात आहे. लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत आणि चुकीला माफी नाही आहे. झेल पकडणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण बघितलं तर धावफलकावरती धाबा वाढतील या ठिकाणी निश्चित फलंदाजाला संधी दिली की नाही. संजीवन कामलेला या ठिकाणी संधी मिळाली आहे. धावफलकावरती धाबांचा विचार केला तर एका धाबानं धावफलक या ठिकाणी भांडणार आहे. स्कोर कार्डवरती 27 धाबा. फलंदाज बाद झाले ते 3. पहिला बाद झाला आकाश सकपाल, त्याच्यानंतर प्रणय मोरे आणि प्रथमेश वेंद्रे. हे 3 फलंदाज डकआउटमध्ये परतलेत. समीर सावंत जो सलामीवरती गेला तो अजूनही मैदानामध्ये आहे. त्याने 2 षटकार लगावलेत. एका बाजूला संजीवन कांबळे त्याला साथ देतोय. धावसंख्या आपण बघितलं धावफलकावरती 27 धाबा. थोडीशी खेळाडूंना निश्चित या ठिकाणी आपण बघितलं तर दुखापत देखील होते कारण पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळ्यातलं क्रिकेट एक फार वेगळं क्रिकेट आहे. रबर बॉल वापरला जातो. त्याच्यानंतर आपण बघितलं की आज चिखलामध्ये क्रिकेट खेळला जातो. वेगळी मजा असते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसली घेणारा चेंडू होता. समीर सावंतला या चेंडूला ऑन साईडला खेळायचा शरीराचा वेध घेतलाय. पंचांनी लेग बायचा सिग्नल दिला. एका धाबानं धावफलकावरती धाबा आपण बघितलं तर स्कोर कार्डवरती धाबा मांडल्यात 28 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत पवार गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकर कॅन्टवरती बॅट्समॅन आपण बघितलं तर संजीवन कांबळे असेल. समीर सावंत संजीवन कांबळे ही जोडी मैदानामध्ये आहे. TWJ डॉमिनेटर्स कोहागर संघ. जवळपास 14 षटक चालू आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे. तुम्हाला 40-45 घरात पोहोचणं फार गरजेचं आहे. 40-45 धाबा जरी झाले तरी मॅचमध्ये बॅटल खूप चांगला होऊ शकतोय. परंतु आत्तापर्यंत आपण धाबा बघितलं 14 षटकामध्ये 28 धाबांवरती TWJ डॉमिनेटर्स कोहागर. आकाश सकपाल बाद झाला. त्याच्यानंतर निश्चित 2 फलंदाज अजून बाद झालेले आहेत. मैदानामध्ये समीर सावंत चांगला घेतो, त्याला साथ देण्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत पवार ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू आकाशाच्या दिशेने खेळला. हवामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये. झेल पकडला जात आहे. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. संजीवन कांबळे 4था धक्का 4था ब्रेक थ्रू. बॅक टू पवेलियन. TWJ डॉमिनेटर्स कोहागर संघाला अजून एक धक्का अजून एक ब्रेक थ्रू दिला जातो आहे. ही जोडी फोडली जाते. संजीवन कांबळे बॅक टू पवेलियन येतोय. मोठा धक्का मोठा ब्रेक थ्रू या मॅचमध्ये दिला गेला आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धाबा आहेत. 28 चौथं षटक चालू आहे. संकेत पवार पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं. तिसऱ्या चेंडूवरती एकेरी चेंडू होते. चौथा चेंडू निश्चित पुन्हा एकदा खूप चांगला आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाजाला बाद केला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अजिंक्य पुसाळकर. यामध्ये मात्र लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी निश्चित आमच्या देशात वंडार 2 हात समांतर झालेत. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा. धावफलकावरती धाबा वाढतील. स्कोर कार्डवरती धाबा झाले त्या 29 धाबा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक चालू आहे. जिजा 11 रील आणि विरुद्ध दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर्स कोहागर. खूप चांगला चेंडू परंतु पंचाचा सिग्नल नो बॉलचा येईल. संकेत पवार थोडंसं पुढे गेलेले आहेत. पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलेला आहे. गौरव भागवत पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. मुख्य पंच म्हणून गौरव भागवत. स्कोर लीग पंच म्हणून विश्वनाथ लिंगायतलं तुम्ही बघताय. नो बॉलचा सिग्नल आला की म्हणजे येणारा चेंडू फ्रीडचा देखील असेल. उघडा डोले बघा नीट. येणारा चेंडू फ्री हिट. या चेंडूवरती संधी कोणाला आहे. ज्या खेळाडूची बॅट तडपली आहे खूप चांगली बॅटिंग करतोय समीर सावंत मॅन फ्रॉम दापोली आणि दापोलीचा कोहिनूरचा हिरा आहे. आज TWJ डॉमिनेटर्स गुहागरकडे आहे. त्याच्याकडे संधी निर्माण झाली आहे फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. एका बाजूला संकेत पवार रत्नागिरीचा खेळाडू आहे. राऊंड विकेट.
चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, नशिबाची साथ मिळत नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. एक धाव निश्चित मिळणार आहे, कारण इष्टरक्षकने चूक केलेली आहे. इष्टांच्या मागे आपण बघितलं तर सुमित हलदनकर आहे एक स्टार कास्ट खेळाडू रत्नागिरीतला, परंतु त्यांच्याकडनं कुठेतरी चुका होत आहेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक एक धाबाला मोल फार महत्वाचा आहे आणि पोल फार जास्त आहे. चुकी करायची नाही आहे. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा आहेत त्या 31 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. TWG डॉमिनेटर्स गुहागर टॉस हारल्यानंतर या मॅचमध्ये बॅटिंग करत आहेत. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आहे. बॅटिंग करणारा संघ आपण बघितलं तर TWG डॉमिनेटर्स गुहागर 4 गड्यांच्या मोबदल्यात 31 धाबांवरती आहे. तुम्ही बघताय बी अ किंग चॅम्पियन रेनी ट्रॉफी रत्नागिरी 2022 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये एक दिमागदार आयोजन, एक जबरदस्त आयोजन तुम्हाला बघायला मिळतोय. आजचा शेवटचा दिवस ग्रँड फिनालचा दिवस आहे आणि सामना मैदानामध्ये रंगला आहे. जिजा 11 रील विरुद्ध TWG डॉमिनेटर्स गुहागर. गोलंदाजी मार्कात तेजस पडवल येतोय, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 22 मध्ये फक्त 2 धाबा दिल्या, 2 फलंदाजा बाद केल्या. तोच गोलंदाजी मार्कवर यावेळी बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू स्ट्रक्चरच्या क्लोजमध्ये तेजस पडवलला मिळालेला अजून एक यश तुम्ही बघताय. दुसऱ्या षटकातला त्याने सुरुवात केली होती. वैयक्तिक दुसरा संघाकडनं 5वा षटक होता. पहिल्या चेंडूवरती समीर सावंतला माघारी परतावा लागतंय. 5वा धक्का दिला जातोय, 5वा ब्रेक थ्रू या मॅचमध्ये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती धाबा आपण बघितलं तर 31 धाबा. जो समीर सावंत चांगली बॅटिंग करत होता त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते, त्याला माघारी परतावा लागत आहे आणि निश्चित त्याला तंबूच्या दिशेनं परतावा लागत आहे. समीर सावंत सारखा एक गुणी आणि जबरदस्त खेळाडू या षटकामध्ये 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती तेजस पडवल त्याला बाद केलं आहे. 20 धाबांची खेळी आपण बघितली. 31 धाबांमध्ये त्यानं 20 धाबा समीर सावंतनं बनवल्या. त्याच्यामध्ये 1 चौकार 2 षटकारांचा समावेश त्याचा राहिला. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता रोशन महाडिक. बॅटिंग नंबर आपण बघितलं तर 7व्या क्रमांकावरती आलाय. 5 फलंदाज बाद झाले. रोशन महाडिकला पाठवण्यात आलाय. तेजस पडवलनं खूप प्रभावित केलं. 7 चेंडू त्यानं हाताळले आहेत. 22 मध्ये फक्त 2 धाबा केल्या आहेत, म्हणजे एकही धाव त्याच्या षटकामध्ये आली नाहीये आणि त्यानं 3 फलंदाजाला बाद केलाय. ओव्हर द विकेट खूप चांगला चेंडू ऑन साईडला खेळला. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. दरम्यान काव कॉर्नरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शनला क्षेत्ररक्षक उभं करण्यात आलं. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. फेक निश्चित झाली आहे, परंतु गोलंदाज ती फेक गॅदर करू शकत नाही आहे. गोलंदाज ती फेक पकडू शकले नाही. 2 धाबा निश्चित घेणार आहेत. सुदर्शनचा विचार केला तर थोडंसं विचार करत होते आणि म्हणून त्या फलंदाजाने त्याचा फायदा उचलला आहे. 2 धाबांना संघाची स्थिती आपण बघितली. 33 धाबांवरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समॅन अजिंक्य पुसालकर. ओव्हर द विकेट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु चेंडू बॅटवर येत नाही आहे. शरीराचा वेध घेतोय. 1 धाव निश्चित पूर्ण केलेला आहे. पंतांचा सिग्नलला लेग बायचा देखील येतोय. शरीरावरती लागल्यानंतर चेंडू समोरच्या दिशेने आला. जोपर्यंत तेजस पडवल चेंडूला गॅदर करतील, फेक करतील, तोपर्यंत 1 धाव घेतली जाते आणि एकेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर 34 धाबांवरती निश्चित पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग करणारा संघ TWG डॉमिनेटर्स गुहागरचा संघ तुम्ही बघताय आणि टॉस आल्यानंतर त्यांना प्रथम बॅटिंग करावी लागली आहे आणि गोलंदाजी मार्कवर तेजस पडवल राऊंड विकेट गोलंदाजी करतो. शेवटचं षटक चालू आहे. 3 चेंडू शेवटच्या शिल्लक. स्ट्रायकर केंडवरती बॅट्समॅन रोशन महाडिक गुहागरचा अजून एक जबरदस्त खेळाडू आहे. राऊंड विकेट. डावखुरा फलंदाज आले यावेळी मात्र उत्तुंग दमदार सणसणीत खणखणीत अफलातून षटकार रोशन महाडिकच्या बॅटमधनं. ज्या खेळाडूची मी चर्चा केली होती हा देखील गुहागरचा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि आल्या त्यानं कॉमेंट्री बॉक्सला उत्तर दिलं आहे. तुम्ही माझी चर्चा केली आहे आणि माझ्याकडे काय क्षमता आहे, माझ्याकडे काय क्लास आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती दाखवणार आहे. म्हणून मी TWG डॉमिनेटर्स गुहागरच्या संघामध्ये दाखल झालेला आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर 40 धाबांवरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक. टप्प्याचा चेंडू खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसली घेणारा चेंडू आहे. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चुकीची फेक झालेली आहे. तेजस पडवलच्या माध्यमातून लेग बायचा सिग्नल निश्चित झाला आहे. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडूला गॅदर केला, फेक केली, परंतु चुकीची फेक झाली आहे. 2 धाबांना संघाची स्थिती आपण बघितली तर स्कोर कार्डवरती धाबा झाल्यात. धाबलकावरती धाबा आहेत त्या 42 धाबा. फलंदाजचा विचार केला तर अजूनपर्यंत 5 फलंदाज तंबूच्या दिशेने परतले आहेत.
2022ची ही अत्यंत दर्जेदार लढत तुम्हाला बघायला मिळते आणि आजचा ग्रँड फायनलचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे स्पर्धेतला. सामना रंगला आहे जिजा 11 रील आणि TWG डॉमिनेटर्स गुहागर. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक आहे. 5 गडी गमावलेत, 42 धावा झालेल्या आहेत. ऑन साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक, राऊंड विकेट. खूप चांगला चेंडू होता यावर ऑन साईडला खेळला, चेंडू चालला, ट्रॅव्हल होतं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक हारतायत, चेंडू जिंकतोय, चेंडू सीमापार. निश्चित अफलातून फटका रोशन माडिकच्या बॅटमधून निघतोय. कमी वयाचा खेळाडू आहे परंतु छाप सोडतोय. एक दर्जेदार स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईन वरती 4 धावा करता एक जबरदस्त स्ट्रोक रोशन माडिकच्या बॅटमधनं. संघाची स्थिती 46 धावांवरती. 47 धावांचं आव्हान जिजा 11 या मॅचमध्ये रील्स या संघाला. 47 धावा 30 चेंडूमध्ये बनवावे लागतील. दुसऱ्या इनिंगमध्ये निश्चित आपण झुंडणार आहोत. 30 चेंडू आणि 47 धावांची गरज. जिजा 11 रील संघाला मॅच जिंकायचा आहे. तुमच्याकडे 30 चेंडू असतील, 47 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करावा लागणार आहे. TWG डॉमिनेटर्स गुहागर संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत 46 धावा बनवलेल्या आहेत. बॅटिंगचा ॲनालिसिस आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी राहिली. सलामीवीर आपण बघितलं आकाश सकपाळनं खूप निराश केलं. 0 धावांवरती तो परतला. समीर सावंत सलामीचा फलंदाज, ज्यानं 20 धावा 12 बॉलमध्ये. समीर सावंत मॅन फ्रॉम दापोली, त्यानं दाखवलं मी कमी उंचीचा खेळाडू आहे, दापोलीतला खेळाडू आहे आणि का व्यावसायिक संघामध्ये मी खेळतोय. आज माझी वर्णी व्यावसायिक संघामध्ये का लागलेली आहे आणि एक मोठ्या संघामध्ये TWG डॉमिनेटर्स गुहागर संघामध्ये मला सलामीवीर म्हणून का पाठवलं जात आहे. 20 धावांची खेळी, त्याची अफलातून खेळी तुम्ही बघितली. प्रणय मोरेने निराश केला, तो देखील गोल्डन डकचा शिकार झाला. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर प्रथमेश वेंद्रे जो कॅप्टन आहे त्यानं 2 धावाचं योगदान दिलं. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर संजीवन फक्त 1च धाव काढली. अजिंक्य पुसालकरला आपण बघितलं 2 धावाचं योगदान त्यानं दिलं. आणि रोशन महाडिक जो निश्चित 7व्या क्रमांकावरती आला, त्यानं 1 षटकार 1 चौकार तो नाबाद राहिला. त्यानं सामन्यामध्ये थोडंसं चित्र बदललं आहे. 46 धावा झाले, 47 धावांचं आव्हान जिजा 11 रील या संघाला विजय करता पाहिजेत. 30 चेंडू 47 धावा. गोलंदाजाचा विचार केला तर पहिलं षटक तेजस पडवल, ज्यांना मॅडन षटक हाताळलं, 2 फलंदाज त्यानं या ठिकाणी बाद केलं आहे. या स्पर्धेचं पहिलं मॅडन षटक निर्धाव षटक जर कोणी हाताळलं असेल तर तो तेजस पडवल राहिला. 2 फलंदाज त्यानं बाद केलं. सुदर्शनचा विचार केला तर सुदर्शन महागडा ठरला. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पार्थ गांधी ज्यानं 4 धावा दिल्या. संकेत पवारचा विचार केला तर 7 धावा त्याने दिल्या. आणि शेवटच्या षटकात पुन्हा एकदा तेजस पडवल आला आणि तेजस पडवलला 12 धावा दिलेल्या आहेत. हे होते गोलंदाजचं ॲनालिसिस. बॅटिंगचं आपण बघितलं आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. सामना रंगलाय TWG डॉमिनेटर्स गुहागर आणि जिजा 11 रील यांच्या दरम्यान. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पावसाळ्यातली ही स्पर्धा, पावसाळ्यातली ही मजा. रत्नागिरीचं एक दर्जेदार स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती चालू असलेली बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2022 रेनी सीझनची पहिलं वर्ष आहे आणि जबरदस्त स्पर्धा. आजचा फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवशी आपण एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये घेतोय. दुसऱ्या पडावामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होईल. आमच्याबरोबर जोडले जातील कॉम बॉक्समध्ये मायक्रोफोनवरती मराठीचं बुलंद आवाज ज्याला म्हटलं जातं, रत्नागिरीची शान म्हटलं जातं, मटकचा गोड आवाज ज्यांना म्हटलं जातं, ते गोपी जाधव सर आमच्याबरोबर जोडले जात आहेत. तर नेक्स्ट मॅचसाठी नाणेफेकीचा कौल इथे घेतला जाईल. तुळजा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात असेल मायरा 11 गुहागर. दोन्ही संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी या.
बी किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2022 पहिल्या पर्व आणि अंतिम दिवसात तमाम मायबाप क्रीडारसिक आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 46 धावा इथे बनवल्या गेल्यात. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि अगदी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नरेश गोवळकर आणि त्याच्याबरोबर सुमित हळदणकर. पहिलं षटक इथे आता येईल गोलंदाजी माकवर वैभव पवार. गलीमध्ये खेळाडू ठेवला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय स्वीपरला एक खेळाडू तैनात. डीपिक स्ट्राइक कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन इथे लावला गेलाय. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल अगदी तुटून पडलाय. ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. नरेशच्या बॅटमधून अगदी सडक पे कडक बी किंग षटकार. अगदी पहिला बॉल इथे फेस करत असताना जणू काही डकआउट मधून सेट होऊन गेलाय आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर इथे हल्ला चढवलाय वैभववर. 47 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु क्रिकेट आहे, कोणतंही भाकी तिथे आपण करू शकत नाही आहोत. अनिश्चिततेचा खेळ म्हणून हा खेळ ओळखला जातो आणि याच सामन्यामध्ये 47 धावांचं लक्ष पूर्ण केलं जाईल का हे देखील पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर नक्कीच स्वतःची छाप इथे दाखवली नरेशने, परंतु त्यानंतर आता येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीचं या मॅचचं समीकरण पुढे जाईल हे मात्र पाहावं लागेल. या स्पर्धेचे शिल्पकार दीपकजी पवार साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. बीट झालाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर विकेट किपरने घेतलाय झेल. बॅटरला परतावं लागेल. पहिल्या बॉलवर जरूर षटकार ठोकलाय, पण तो दुसऱ्याच बॉलवर उत्तर दिलंय टिट फॉर टॅट. परतावं लागतंय नरेश गोवळकरला 6 धावा काढून डकआउटच्या दिशेने. तर नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जातोय. निलेशजी पालांडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण घेतोय. आदरणीय निलेशजींना विनंती करतो की आपण कृपया मायरा 11 आणि त्यांच्या विरोधात तुळजा स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल इथे घेतला जातोय. नेक्स्ट मॅचला अगदी या डावाच्या समाप्तीनंतर सुरुवात होईल. पहिल्या बॉलवर षटकार इथे ठोकला, परंतु सेकंड बॉलवर इथे विकेट घेतली गेली. टिट फॉर टॅट म्हणावं लागेल. तर टॉस इथे घेतला जातोय आणि हा टॉस जिंकलाय तुळजा स्पोर्ट्सने. निर्णय अगदी काही क्षणांपर्यंत पोहोचेल, पण तू चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. तो आयोजकांची इथे नक्कीच आपण चर्चा करत होतो. त्याचबरोबर आमचे सर्व पुरस्कर्ते श्री साई स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला पुरस्कृत केली गेली. परागजी पाटील आणि शैलीजी पाटील या दोन्ही पाटील बंधूंचा देखील आम्ही ऋण व्यक्त करतोय. यावेळी शुभम मुरकरसाठी पहिला बॉल होता, अगदी हल्ला चढवलाय. पहिला बॉल फेस करत असताना शुभम मुरकरच्या बॅटमधून येतोय हा हवाई हल्ला. 6 धावांसाठी बी किंग षटकार. 47 धावांचं लक्ष खूप लवकर इथे पूर्ण करायचंय की काय हाच इरादा घेऊन मैदानात दाखल झाला. नरेश गोवळकर बाद झाला असेल, पण त्याचा कोणताही परिणाम आमच्या टीमवर होणार नाहीये हेच दाखवले जाते. परंतु पहिल्या बॉलवर षटकार, सेकंड बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर पुन्हा षटकार आला. म्हणजे चौथ्या बॉलवर काहीतरी वेगळं घडेल का हे मायबाप क्रीडा रसिकांना देखील पाहायचं असेल. आपण पाहतोय पावसाळी क्रिकेट रेनी सीझन क्रिकेट स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठा मंच निर्माण व्हावा या संकल्पनेतून ही स्पर्धा निर्माण झाली. दीपकजी मोरे सर, सोनमताई चव्हाण, गिरीशजी कोचरेकर, बाळूदादा साळवी या सर्वच आमच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. परंतु या सर्व स्पर्धेला ज्यांचं नेतृत्व प्राप्त झालंय ते दीपकजी पवार साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे. आणि यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारा हा षटकार अगदी मी उल्लेख केला आणि त्यानंतर दीपकजी पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारा हा षटकार इथे ठोकलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली. तब्बल धावा झाल्यात 18 धावा. वेगवान खेळीसाठी जाणला जातो हा खेळाडू. ग्रामीण गटातील स्पर्धेत देखील या खेळाडूंनी आपली छाप दाखवली होती आणि आता खुल्या गटातल्या ओपन हाफमध्ये खेळत असताना देखील संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान तो देतोय. शुभम मोरकर चिंचकरी गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. ग्रामीण गटातील स्पर्धेत देखील आपल्या संघासाठी त्याने स्वतःला सिद्ध केले आणि आता या टीमच्या माध्यमातून खेळत असताना जिजा 11 रील साठी खेळत असताना देखील तेवढी चांगली कामगिरी तो करतोय. वैभववर थोडासा दबाव असेल, पण त्याला देखील कमबॅक करावं लागेल. वैभवने देखील अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलंय, अगदी कमबॅक करून दाखवलं देखील. एक चेंडू त्याने ते निर्धाव टाकलाय, कारण 3 षटकार जरूर ठोकले गेले, पण त्यानंतर त्याने देखील स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे दाखवून दिलाय. डॉट बॉलची ती सांगता होती. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर तब्बल 18 धावा.
हा बॉल देखील बिगिट करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत. विकेट किपर यष्टीरक्षकाने या चूक टिपलाय. म्हणजे कमबॅक इथे झालाय. टीट फॉर टॅट पाहायला मिळते. षटकार जरूर ठोकले असतील परंतु त्यानंतर विकेटचं देखील पतन होते. आणखीन एक महत्वाची विकेट इथे टीमच्या खात्यात ऍड होईल. परतावं लागेल बॅटर शुभम मोरकरला. ज्या खेळाडूने 2 षटकार ठोकले, 3-4 चेंडूंचा त्याने सामना केला. 12 धावांचं योगदान देऊन तो परतलाय. टीमची टोटल झाली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे धावा बनवायच्या असताना 18 धावा. 47 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं या मॅचला जिंकण्यासाठी आणि 47 धावांचा पाठलाग करताना आपण टीम पाहतोय. इथे बॅटिंग करत असताना जिजा 11 रे ही टीम इथे सेकंड इनिंग मध्ये 47 धावांचा पाठलाग करते. अठरा धावा सध्या स्कोर बोर्डवर. गडी बाद झाली 2 मोठे धक्के ते दिले गेलेत आणि सध्या तुम्ही पाहू शकताय या स्पर्धेचे निर्माते दीपकजी पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर या स्पर्धेचे आयोजक बाळूदादा साळवी हे दोन्ही आमचे मान्यवर सहकारी या ठिकाणावर बसून आनंद घेतात. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सर्वाधिक ज्यांच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळाली दीपकजी मोरे सर. ते देखील आपलं संपूर्ण कामकाज मागे ठेवत प्रत्येक दिवशी या स्पर्धेसाठी तेवढाच वेळ देतात. प्रत्येकाचं कार्य प्रत्येकाचं कर्तृत्व इथे सिद्ध झालंय आणि सर्वांच्याच कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम असेल. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सेकंड ओव्हरसाठी येतोय आकाश सकपाळ. दापोलीला बिलॉंग करतो हा खेळाडू यंदाच्या हंगामात सर्वाधिक चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. पण तू जसं का दापोलीचा उल्लेख केलाय आल्या पाऊली हा बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर मधून. आकाशचं स्वागत करत असताना सुमित हळदणकरच्या बॅट मधून हात तडाका ठोकलाय षटकार. काय फटका इथे सजवलाय. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर आकाशचं जणू काही स्वागतच केलंय. आणखीन एक धमाका बॅक टू बॅकचा मोठा तडाका. यावेळी डीप मिड विकेटच्या बाहेर बॉल पाठवलाय सुमित हळदणकर. नाम तो सुना होगा. बॅक टू बॅकचा मोठा धमाका. सारन बी किंग षटकार. काय फलंदाजी इथे केली जाते. एका बाजूला आपण पाहिलं तर नरेश गोवळकरने अगदी पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. त्यानंतर आपण पाहिलं शुभम मोरकरने 2 षटकार ठोकलेत आणि त्यानंतर जर आपण परंतु इथे अगदी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर सुमित हळदणकर लगातारचे 2 षटकार त्याने ठोकलेत. काय फलंदाजी इथे केली जाते. आकाश सकपाळवर आता कुठेतरी दबाव असेल परंतु तो देखील एक चांगला मातब्बर खेळाडू आहे. त्याच्या विरोधात इथे कुठेतरी आता फटकेबाजी केली जाते. आकाश कमबॅक करेल का. शुभम मोरकर असेल सुमित हळदणकर असेल श्री साई स्पोर्ट्ससाठी ब्रँड अँबॅसिडर आहेत हे खेळाडू आणि अगदी जर्सी परिधान करून चांगलेच काम ते करतात. हा फटका देखील चांगला आहे. इनसाइड आउट खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे चेंडू अडवण्यात यशस्वी देखील झालाय. इथे सिंगल मिळेल. चांगला फटका. तिसऱ्या चेंडूवर सिंगल इथे घेतली आणि या सिंगल नंतर आता टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 31 या धावसंख्येवर. पावसाळी क्रिकेट 21 चेंडूमध्ये 16 धावांची अजूनही गरज. आकाशचा हा बॉल थोडासा बाउन्स होता. ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप मधून दाबेल तोपर्यंत सिंगल मिळते. सुदर्शन मयेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन इथे पोहोचला. स्ट्रायकिंग एंडला सुमित 2 षटकार ठोकले आहेत आकाशच्या विरोधात. हा चेंडू देखील हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय आणि झेल टिपलाय. बॅटरला परतावं लागेल. लॉंग ऑफ मध्ये एक सुरेख झेल घेत असताना आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करतोय चंद्रकांत. डावकुऱ्याचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चंद्रकांतची देखील ख्याती आहे. TWG डॉमिनेटर संघासाठी भरपूर क्रिकेट खेळला हा खेळाडू आणि त्यानंतर सध्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक सुरेख झेल त्याने टिपलाय. 3ऱ्या विकेटचे ते पतन. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 32 धावा. उपेश चव्हाण मॅन फ्रॉम मीरा. आणखीन एक वादळ मैदानात दाखल झालाय. हा देखील खेळाडू भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. अनेक स्पर्धा गाजवल्यात.
तो असेल आता नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन मयेकर सडेवाडी गावचा खेळाडू. आणि बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळ आहे, परंतु प्रॉपर टायमिंग आहे. फ्लॅट शॉट इथे दाखवला आहे आणि त्यानंतर आकाशवर आणखीन एक हल्ला करत असताना ठोकला इथे सुदर्शनने शानदार दमदार बियकिंग षटकार. षटकार जणू काही क्रिकेटच्या पटलावर स्वस्त झालाय की काय असंच म्हणावं लागेल. त्या पद्धतीने आता षटकार ठोकला जातोय. त्यानंतर मात्र मायबाप क्रीडा रसिक देखील म्हणत असतील की इथे चांगलीच फलंदाजी केली जाते, परंतु दुसऱ्या बाजूला सुदर्शन म्हणत असेल ये दिल मागे मोर, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, तो मारेन तर षटकार, सिंगल धावा मी काय घेणार नाही असाच इरादा त्याने केलाय की काय हे चित्र पाहायला मिळते. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 38 धावा. परंतु सर्वाधिक कौतुक करेन एक जोड गोळी आहे रत्नागिरी क्रिकेटला, ज्यांनी सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवलंय. आमच्यासारख्या समालोचकांना देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम tenniscricket.in माध्यमातून ज्यांनी केलंय ते गिरीशजी कोचरेकर सर आणि सोनमताई चव्हाण. मिळेल तो रोल क्रिकेटसाठी त्यांनी केलाय. मग कधी गुणलेखक, कधी आयोजक, कधी स्कोररची भूमिका, या सर्व भूमिका ही जोड गोळी पूर्ण करत असते. आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अर्थातच गिरीशजी कोचरेकर आणि सोनमताई चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाला देखील सलाम आहे. दीपकजी मोरे सरांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभत असतं, मग समालोचक असोत, पंच असोत किंवा आमची संपूर्ण गुणलेखनाची टीम असो. दीपकजी मोरे सर नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि त्यामुळेच रत्नागिरीतून समालोचनाचा सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जाऊन पोहोचला. या सर्वांचेच आम्ही सतेशा ऋणी असू. आणि त्यानंतर या मॅचचा जर आपण विचार केला तर आता धावा झाल्या स्कोर कार्डवर 39 धावा. बॅकफुटवर गेलाय, ऑन साईडला खेळलाय, बॅटचा फेस इथे ओपन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे कार्पेटने बॉल लॉंग ऑन मध्ये येतोय, काऊ कॉर्नर रिजनला येतोय, तिथे सिंगल मिळते. या सिंगल नंतर धावसंख्या आता 40. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय सौरभ पवार यंगस्टर आहे, त्याच्याकडे चेंडू सोपवला गेलाय. 40 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. इथून धावांची गरज असेल आता 7 आणि त्यानंतर आणखीन एक मोठी मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. तुझा स्पोर्ट्स विरुद्ध मायरा 11 गुहागर या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅचला होईल ती सुरुवात. परंतु आता सध्या या सेकंड इनिंग मध्ये विजयाच्या समीप पोहोचलाय संघ जिजा 11 15 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असेल. लेग बिफोर विकेटच्या रूपाने इथे गडी बाद झालाय. चौथा धाका इथे बसतोय उपेश चव्हाण, फार दमखम दाखवू शकला नाहीये. 2 चेंडू त्याने फेस केले, 0 धावा त्याच्या खात्यात आणि तो इथे LBWच्या रूपाने बाद देखील झालाय. क्रिकेटमध्ये लेग बिफोर दी विकेटच्या रूपाने 21व्या शतकातल्या क्रिकेटचा आपण उल्लेख केला तर तिथे मात्र पहिल्यांदा ज्या पद्धतीने 15 बॉलमध्ये 7 धावांची गरज, शोएब मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा लेग बिफोर द विकेटच्या रूपाने बाद झाला होता. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून शोएब मलिकला बाद केलं गेलं होतं. इथे बाद झाला उपेश चव्हाण आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात आला आहे संकेत पवार, मॅन फ्रॉम फनसवळे. सौरभ पवारच्या अगेन्स्ट इथे बॅटिंग करेल. पहिला चेंडू इथे फेस करत असताना स्क्वेअर कट केलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपला, तिथून तो धावेल तोपर्यंत सिंगल मिळते. या सिंगल नंतर टीमची टोटल आता येऊन पोहोचते 41 धावांवर. 41 लॉस ऑफ 4 विकेट. 47 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी ठेवलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन, नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत. संकेतने पहिला बॉल फेस करत असताना सिंगल घेतली तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन खेळतोय 8 या धावसंख्येवर. अकूट टप्प्याचा बॉल गोल्डन स्पॉटच्या अगदी थोडंसं पुढे पिचिंग केलं, तिथून उसळी घेतोय हा बॉल आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात चाललाय. या बॉलवर इथे रन मिळणार नाहीये, इथे असेल हा डॉट बॉल. म्हणजे अजून आपण विचार केला तर 13 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 6 धावा. परंतु क्रिकेट आहे, याच क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकल्यानंतर 36 धावा देखील बनवल्या जातात. तर याच क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव बनवली जात नाही आणि याच दरम्यान इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला. यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचं होते पतन, 5वा धक्का बसेल, फलंदाज होतो इथे बाद. सुदर्शन मयेकर क्लीन बोल्डच्या रूपाने डकआउट मध्ये परतलाय. OUT आउट. पाचवा धक्का इथे बसलाय. 3 षटकांचा किती संपलाय. 12 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील फक्त
6 धावा. विजयाच्या समीप जरूर आला हा संघ, परंतु आता ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मागवर येतोय चंद्रकांत. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर. TWG डॉमिनेटरसाठी भरपूर क्रिकेट खेळला हा खेळाडू आणि आता टीमसाठी इथे हा तारणहार ठरेल का, कारण 12 बॉलमध्ये आता रन बनवायचे आहेत फक्त 6. स्ट्रायकिंग एंडला असेल संकेत पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस हळदणकर. जयगड विभागातील कचरे हे गाव, या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रल्हाद हळदणकर याच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा खेळाडू सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. फार वेळ घेऊ नका, यानंतर आणखीन काही सामने. आजचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनल देखील आजच्या दिवसात आपण खेळणार आहोत, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळावं लागेल. तर 12 बॉलमध्ये रन बनवायचे तिथे 6. 47 धावांचं इथे लक्ष ठेवलं गेलं होतं. रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 41. गडी बाद झाली आतापर्यंत 5. प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आमच्यापर्यंत सोनमताई चव्हाण यांनी पोहोचवली आहे. गिरीजी कोचरेकर सर देखील पोहोचवत आहेत. अक्षय पाटील सर देखील आमच्यासोबत. प्रत्येक चेंडूची तेवढीच चांगली अपडेट. लाईव्ह टेलिकास्टचा विचार केला तर सर्वेश चव्हाण आहेत जे लाईव्ह अपडेट करतात, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येकाचं काम इथे खूप महत्त्वाचं राहिलंय. अतिरिक्त बाउन्स उसळी घेणारा बॉल इथे पाहायला मला अप्पर कट खेळायचा होता, परंतु त्यानंतर बीट झालाय संकेत. अंपायर सिग्नल येतोय, हा बॉल इथे वाईड असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 25 वाईट बॉल इथे दाखवला गेलाय आणि त्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला टाकावा लागेल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 43. 43 लॉस ऑफ 5 विकेट्स. 12 बॉल्समध्ये रन बनवायचे असतील आता फक्त 4. इथे विजयी चौकार ठोकला जाईल का, हा देखील विचार करत असतील मायबाप क्रीडा रसिक. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकताय. इथे अगदी हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू. सिंगल घेत असताना तेजस फिकी थोडीशी खराब. रॅम्पाचा सिग्नल आलाय, नो बॉल. इथे दंडित केलं जात आहे, कुठेतरी चूक झाली आणि त्यानंतर अगदी कटाक्षाने इथे खेळाडूला दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला दंडित केलंय, म्हणजे रन मिळतील इथे 2 आणि त्यानंतर टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर 45. 45. रोहित गुरुनाथ शर्मा. 30 एप्रिल 1987 चा दिवस, ज्या खेळाडूने क्रिकेट विश्वात न भूतो न भविष्यती ते 22च्या स्वरूपात रन मिळते आणि त्यानंतर स्कोर आता पोहोचलाय 46 या अंकावर. एका धावेची असेल गरज. यावेळी बॉल हवेत, एलिव्हेशन आहे आणि ते परतावं लागेल. विकेटचं पतन. पुढे आपण चर्चा करत होतो जर्सी नंबर 45 रोहित गुरुनाथ शर्मा, रोहित मॅन शर्मा. 30 एप्रिल 1987 नागपूरमध्ये ज्या खेळाडूचा जन्म झाला, त्यानंतर भारतीय संघासाठी सध्या नेतृत्व करतोय. 264 धावा एक दिवसीय क्रिकेटमध्ये, 3 द्विशतकं ज्या खेळाडूने ठोकली आहेत, तो खेळाडू सध्या भारतीय संघाचं नेतृत्व देखील करतोय आणि त्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ एक चांगली सध्या घोडदौड करताना पाहायला मिळते. सहा गडी बाद, एका धावेची असेल गरज. पार्थ गांधी ऍक्शन असेल आता बॅटरच्या भूमिकेत आणि या विजयी फटक्यानंतर आता या सामन्यात विजय संपादन केला जातोय टीम जिजा 11 वेल प्लेड चॅम्प्स. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजयी आणि पराभूत दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचा अंतिम दिवस आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने रत्नागिरीच्या विकासासाठी आणि रत्नागिरीतील क्रीडा क्षेत्राचा विकास हा सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतोय. आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब यांचं देखील क्रिकेटवर निस्सीम प्रेम आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. पण आपण चर्चा देखील केली होती. tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातलं क्रिकेट tenniscricket.in च्या द्वारा आज जगभरात पोहोचवलं गेलंय. पण जाऊया आता या मॅचचा निकाल आपल्या हाती आलेला आहे. जिजा 11 हा संघ इथे विजयी झालाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपल्यासमोर येईल. तोपर्यंत थोडंसं स्कोर कार्ड पाहूया. नरेश गोवळकर 6 धावांचं योगदान त्याने दिलंय. त्यानंतर आपण पाहतोय शुभम मुरकर 12 धावा, 2 षटकार त्याने ठोकले.